श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मस्त आहे ना. आज जरा सुट्टीचा दिवस आहे, त्या कारणाने जरा उशीर जरा चाललेलं आहे सगळं. तर आज रक्षाबंधनची मुलांना सुट्टी आहे, तसे सगळेजण आज पोरं घरात आहे मुली. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे आणि त्याच्यावरती कसं पोरांचा नाश्ता वगैरे सगळं ते सुद्धा झालं. पोरांचा नाश्ता वगैरे सगळं करून वगैरे. आणि आता सध्या पार्सल वगैरे आलं आहे. पार्सल तर कशासाठी मागवलं मी? पार्सल ह्याच्यासाठी मागवलं की मला राधाकृष्ण बनवायचे आहेत माझ्या मुलींना. तर ज्यांचे मेसेज येणार त्यांना मी तर बनवणारच. तर आता ते माझ्या मोठ्या मुलीचा जो काही मेसेज नाही आला आणि या दोघींचं पण नाही आलेलं आहे, त्या कारणाने जरा माझं दागदागिने जरा म्हणजे कुठलं बेस्ट अँड बेस्ट दिसतंय हे मी बघण्याचा प्रयत्न करते की आणि मागवण्याचा, की बाबा माझ्या मुलींना किती कुठलं छान वाटेल कुठलं नाही करून हे माझं सगळं जरा तयारी चाललेली आहे. तर मला त्याच्यात कसं आज जो पार्सल आला तो तुमच्यासमोर अनबॉक्सिंग चाललेलं आहे. तर अनबॉक्सिंग करताना हा विचार करायला लागलो की कागद वगैरे जरा व्यवस्थित जरा फाटावा, का आता पूर्ण फाटला तर ते लोक रिटर्न घेत नाहीत. जर आपल्याला जर काही तुटकं मुटकं असं मोडलेलं बिडलेलं काय आलं तर त्यासाठी जरा हे सगळं चाललेलं आहे. जरा हळूहळू जरा काढायचं. तर माझ्या मोठ्या मुलीनं तर अनबॉक्सिंग केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवणारच आहे आता. आणि तुम्हाला जर मागवायचं वगैरे असेलच तर तुम्ही मेशोवरून तुम्ही मागवू शकता. मी तर मेशोवरूनच मी ऑनलाईन शॉपिंग वगैरे काही असेल ते करते, काय तर बाजारात वगैरे जायला भेटत नाही मला. आणि 3 मुलींना सोडून बाजारात कसं जायचं हे सुद्धा जरा रिस्कच काम आहे. त्या कारणाने बाजारात जायला जरा मला वेळच भेटत नाही. घरातली कामं आणि हे सगळं नाही ॲडजस्ट होत. मिस्टर जेव्हा संध्याकाळच्या घरी येतात तेव्हा जर काही लवकर जर आले ते सुद्धा तरच मला गाडीवरून जाऊन आपलं काही सामान आणायला येतं. त्यामुळे जरा चाललेलं आहे. जरा हे नेकलेस आपले ओपन करून घेतलेले आहेत. हे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मेशोवरून खरंच मागू शकता. आणि हे फक्त 293 रुपयाला आहे. आणि हा कॉम्बो खरंच मला खूप आवडला. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण जर मेशो ॲप्स डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करा आणि तुम्ही मागू शकता तुमच्या मुलांसाठी. आणि त्याच्यात भरपूर वेगवेगळे व्हरायटीज वगैरे असतात. तर तुम्ही ट्राय करा एकदा. आणि आजकाल काय सगळे जास्तीत जास्त आजकाल ऑनलाईन शॉपिंग करतात, त्यामुळे सांगण्याची एवढी गरज पडत नाही की ऑनलाईन शॉपिंगचं प्रोडक्ट वगैरे कसे असतात काय असतात करून. तर मला तर हे माझ्या बहिणीने दाखवलं. तर माझी तेव्हापासून शॉपिंग मुलांचे कपडेपासनं सगळं शॉपिंग कमीत कमी जास्तीत जास्त सगळं माझं मेशोवरूनच होतं. तर जे पार्सल मी मागवेन ते मी तुम्हाला व्हिडिओ तो करून दाखवेनच किंवा आज काय मागवलं आणि काय नाही करून. रिटर्न पार्सल जर तुम्हाला येत नसतील करायचे तर ते सुद्धा मला सांगा. तर त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच बनवेन आणि नक्कीच बनवेन. जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा. आणि हे असे आज तर नेकलेस असे झालेले आहेत, मला नेकलेस आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मस्तपैकी मोत्यांची व्हाईट मोत्यांची माळ आहे. ती माळ म्हणजे नेकलेस आहे, गळ्याभोवती ती येणार. परत ते कानातली एक मांगटिका आलाय आणि अजून एक मोठा पण नेकलेस आहे. जसं एक म्हणतात ना मस्त एकदम राणीचा लुक होतो त्या टाईपमध्ये. हे जर मुलीने माझ्या घातलं तर खरंच ते राणीच माझ्या आहेत. राणीचाच लुक त्यांचा येणार आहे. त्यांना मला राधाकृष्ण बनवायचं आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर लाईव्हमधून पण मी दाखवू शकते. पण मला हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचेपर्यंत जर तुम्ही मला हा व्हिडिओ जर तुमच्याकडे पोहोचला तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बाबा लाईव्हमधून मला कृष्णा राधा बनवायला मला दाखवा करून. तर खरंच मी सगळे त्यांचे जेवढं मी मेकअप वगैरे जेवढं करते की नाही तेवढं मी तुम्हाला मेकअप वगैरे करून मी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही दाखवीन. तर प्लीज तुम्ही मला सांगा मला कसं आहे काय आहे करून मला प्लीज मला सपोर्ट करा. आणि मी मागचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर मागच्या व्हिडिओत पण मला सपोर्ट चांगलाच भेटतो आहे, पण मला अजून सपोर्टची गरज आहे. की तुम्ही फक्त व्हिडिओ बघून सोडताय, तर प्लीज व्हिडिओ बघून सोडू नका. का कारण एका छोट्या क्रिएटरसाठी त्याचं व्हिडिओ तयार करणं हे पण मेहनतीचं असतं. त्याला सांगणारं कोणी नसतं आणि मला पण सपोर्टीला कोणी नाही आहे माझ्या मुलांशिवाय फक्त. तर माझा व्हिडिओ फक्त मीच बनवते, त्याचा ॲडजस्ट वगैरे सुद्धा मी सेटिंग वगैरे सगळं करते. तर प्लीज कुठे जर चुकत वगैरे असेल तर प्लीज मला तिथे कमेंट करून मला सांगा की ताई हे तुमचं चुकतंय करून या ह्याच्यात जरा तुम्ही अजून प्रोग्रेस करा करून, असं मला तुम्ही सांगू शकता, सजेशन देऊ शकता. मी काय त्याच्यात काय राग वगैरे राग वगैरे मानण्यासारखं नाहीच आहे. तर हा मी एक प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज माझ्या प्रयत्नाला यश येऊ द्या. तुम्ही मला सपोर्ट करणार, तुम्ही माझी फॅमिली बनणार, तेव्हाच मला
सपोर्ट भेटेल. आणि माझ्या घरातले तुम्हाला मी सांगितलंच आहे की मग जेवढं मला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करेन, व्हिडिओ बनवायचा प्रयत्न मी करते, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा मी प्रयत्न चांगल्याच प्रकारे करेन. तर मी काय काय करते, काय नाही करत, किंवा मुलांचा अभ्यास वगैरे ह्याचे पण मला जरा व्हिडिओ बनवायचेच आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ लवकरच मी देईल, का तर माझ्याकडे अजून स्टँड वगैरे काही अवेलेबल नाही आहे. तर जरा हा व्हिडिओ पण जरा हलतोय, तर हे फोन हातातच धरलेला होता, बसताना वगैरे सगळं हलत होता जरा, तर प्लीज त्याच्यामुळे तुम्ही पण डिस्टर्ब होता, तर त्याच्यासाठी सॉरी. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. आणि माझ्या बारक्या मुलीला वगैरे कृष्ण बनवायचं की राधा बनवायचं आहे, ते तुम्ही तिन्ही मुलींना बघितले, तर तिन्ही मुलींना काय काय बनवायचं ते मला नक्की सांगा. त्यांच्या शाळेमध्ये मला त्यांना प्रोग्रामसाठी, त्या कार्यक्रमासाठी आपल्या कानाचा जन्मदिवस असतो, तर त्या दिवशी मला त्यांचा मेकओव्हर करायचा पूर्ण. तर तो मेकओव्हर पण नक्कीच बघा, व्हिडिओ लवकरच तुम्हाला भेटेल. शनिवारचा दिवस आता अर्धा दिवस तर असा गेला. आता भांडी बिंडी सगळे नाश्ता केलेले सगळे घासायचे, तर ती थोडीशीच राहिलेली ती घासून टाकते आता. आणि त्याच्यानंतरला मग आपलं कपडे वगैरे धुणं बिणं ते सगळं चाललेलं आहे. देवपूजा सकाळीच झाली. आता हे पॅकिंग करताना सुद्धा आमच्या पोरींची जरा मस्ती चाललेली असते. मी व्हिडिओ फास्ट वगैरे मी पळवत नाही, जे आहे ते आपलं रिॲलिटी जेवढी आहे तेवढी मी दाखवायचा प्रयत्न करते. आणि मग मला नक्की सांगा तुम्ही. आता हे सगळं पॅक वगैरे केलं, हे पॅक करताना सुद्धा रिस्कीच जरा काम असतं, का तर आपल्याला जर कुठला प्रोडक्ट नाही आवडला तर आपण ते रिटर्न करण्यासाठी पण जसं त्यांनी अनबॉक्सिंग करून बॉक्स म्हणजे पॅक करून दिलेलं त्या पद्धतीनेच आपल्याला पॅक करावं लागतं. एकही काही वर खाली नको करायला की काही नको करायला असं असतंय. तर त्या कारणाने ते जसं आलेलं ते तसंच पॅक करायला लागतं. आणि ते रिटर्न घेताना सुद्धा चेक करूनच घेतात की कुठे तुटलेली आहे का, कुठे काय आहे करून. जर आपल्याला कुठला प्रोडक्ट वगैरे आवडत नाही, तर जे शॉपिंग करतात त्यांना तर माहीतच आहे, तर जे नाही शॉपिंग करत त्यांनाच